नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असाल अशी अपेक्षा करते. मी संकल्पना पवार आणि घेऊन आली आपल्यासाठी आज पुन्हा एकदा भजगोविंदमचा इतका सुंदर श्लोक. मनुष्याच्या तिन्ही जीवनातल्या तिन्ही अवस्थांचं वर्णन करणारा श्लोक. बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था. या तिन्ही अवस्थांचं इतकं सुंदर वर्णन श्रीमद आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे आणि तो श्लोक आपण आता ऐकणार आहोत. पहिल्या अवस्थेमध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात की हे बालपण असतं. बालपणामध्ये खेळण्यात मन रमतं. खेळणे, मौज मजा करणे, करमणुकीची साधनं वापरणे, याच्यामध्ये आपलं सगळं बालपण जातं. मग बालपणात काय करतो आपण? तेवढंच काम करतो. तो पण टाईम भगवंताला द्यायचा नसतो. त्या टायमात पण आपल्याला भगवंताचं भजन करायचं नसतं. जरी कधी यदा कदाचित एखादं बालक लागलंच भगवंताच्या चिंतनात, तर त्याला घरातली वडील माणसं लागू देत नाहीत. त्याला म्हणतात, तुझं वय नाही बाबा अजून, तुला पुढं चालून करायची देवाची भक्ती, आता तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे, असं आपण म्हणतो त्याला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. शिवाजी महाराज जन्माला यावेत पण माझ्या नाही शेजारच्या घरी, तुकाराम जन्माला यावेत पण माझ्या नाही शेजारच्या घरी, अशी आताची आपली मानसिकता. आणि त्याच्यामुळं काय होतं, बालपणात सुद्धा भगवंताचं नाव घ्यायला वेळ सापडत नाही किंवा घेतल्या जात नाही. त्याच्यानंतर तरुणपणा, शाळा, कॉलेज, मित्र मैत्रिणी, आकर्षण, एकमेकांविषयीचं, हे सगळं त्या तरुणपणात असतं. तरुणपणात सगळंच काही तरुणपणातच असतं. मग प्रेम होतं, लग्न होतं, मुलं बाळं होतात, संसार होतो, संसार प्रपंचाला सुरुवात होते. तारुण्य हे एकमेकांकडं आकर्षिल्या जातं, आसक्ती निर्माण होते आणि त्याच्यामध्येच आपला सगळा तरुणपणा निघून जातो. आणि मग आपण लग्न करतो, संसाराला लागतो, मुलं बाळं होतात, सगळं काही होतं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ तरुणपणाचा निघून जातो. मग कुठं आपण तरुणपणात पण करतो? नाही करत. म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य तिन्ही अवस्था इतक्या सुंदर याच्यात समजावून सांगून लागली भजगोविंदममध्ये. आणि इतक्या सुंदर अवस्था समजून सांगता ते सांगतात, बालपण खेळात जातं, तरुणपण आकर्षणात, स्त्री आसक्ती, हे सगळ्यामध्ये तरुणपण निघून जातं. आसक्ती, प्रेम, हे सगळं काही त्याच्यामध्ये आलं. मग त्याच्यामध्ये गेलं आपलं तरुणपण निघून. मग राहिलं वृद्धावस्था, म्हातारपण. म्हातारपणात पण काय होतं आहे, आपण दुसऱ्या श्लोकात पाहिलं की म्हातारं झाल्यानंतर आणि पैसा कमावणं बंद झाल्यानंतर त्या माणसाला कोणतीच किंमत राहत नाही. ही आपण दुसऱ्या श्लोकात बघितलेला आहे. तर तो श्लोक असा होता, यावदवित्तो पार्जन सक्त तावन निज परिवार ओरत्त पश्चात धावती जर्जर देहे वार्ता पृच्छती कोपी न गेहे. म्हातारपण झाल्याच्या नंतर त्याची वार्ताच कोणी रिकामं नाही घ्यायला. आणि म्हातारपण झाल्यानंतर त्याला वाटतं यांनी मला यावं, भेटावं, यांनी माझं बसावं, यांनी माझ्याशी बोलावं, ह्या सगळ्या अशा अपेक्षामध्ये आणि त्या अपेक्षांची चिंता करण्यामध्येच ते वृद्धत्व पण आपलं निघून जातं. म्हणजे एकदम थोडक्यात सांगते मी. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी खूप छान सांगितलं. जेव्हा वाचताला आपण जेव्हा वाचू आणि त्याचा अर्थ त्याच्या खालचा वाचू, त्यावेळेस आपल्याला सगळं व्यवस्थित समजेल. पण वाचण्याचा प्रयत्न करा. तर वृद्धपण कशात जातं? म्हणजे चिंतेत जातं.
वृद्धोस्तावत चिंतामग्न परे ब्रह्मणी कोपी न लग्न. मग कशाचं देवाचं नाव आणि कशाचं काय. म्हातारपण पण आपलं त्याच्यात गेलं. आणि मग आईन जेव्हा आपली वेळ येते मनुष्याची मरणाची, ज्यावेळेस तो मरणासन्न अवस्थेत असतो, ज्यावेळेस तो मरणाच्या दारात जाऊन पडलेला असतो, आणि त्यावेळेस आजूबाजूचे लोक त्याला म्हणतात, तो काय म्हणतो, त्याला सगळ्या व्याधी होत असतात आणि तो काय म्हणतो, आई 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 आई, अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. पण त्यावेळेस आजूबाजूचे लोक काय म्हणतात त्याला, अरे येड्या, देवाचं नाव घे, देवाचं नाव घेशील तर मरण सोपं होईल. पण तेव्हा जर देवाचं नाव त्याला घ्यायला लावलं तर त्याला येतं का, नाही येत. तो राम रामच्या ऐवजी मरा मराच म्हणू लागतो. आणि असं बरंच काही असतं की त्याच्या डोक्यामध्ये खूप काही असतं, पण त्याच्या तोंडातून ती वळत नाही. तर त्यासाठी मग कोणता वेळ तुम्ही देणार भगवंताच्या नामस्मरणाला, आणि भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय, गोविंदाचं नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. आपण एका श्लोकात बघितले की त्याला जो गंगाजल थोडंसं पितो, जो गंगाजलाचा एक थेंब पण पिलेला आहे, ज्यांनी भगवद्गीता थोडीफार वाचलेली आहे, त्याच्यासाठी यमाला खूप वेळास विचार करावा लागतो त्याला न्यायचं म्हटल्यावर. कारण त्यांनी भगवंताचं नाव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ते घेतलेलं असतं. मग अशा माणसाला कसा भगवंत तारेल, नाही तारू शकत. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्य ह्या तिन्ही अवस्था समजावून सांगून आणि मग आपल्याला सांगतात की हे मूर्खा, आता तरी तू देवाचं नाव घे, आता तरी तू गोविंदाला भज. गोविंदाला भजल्याशिवाय तुला पर्याय नाही. कारण कोणत्याही अवस्थेत केलं तरी तो आपला निरोप भगवंतापर्यंत जाऊ शकतो, असं श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात. तुम्ही कोणत्याही अवस्थेत करा, बाल्यावस्थेत जरी केलं ना तरी त्याचा खूप छान परिणाम पुढं आयुष्यात त्याच्या पाहायला मिळतो. तरुणपणात केलं तरी त्याचं म्हातारपण सुखात जातं, आणि म्हातारपणात जरी केलं तरी त्याचं मरण सुखात जातं. हे सगळे ते एकमेकाला लागून असे ते सगळे हे आहे, सूत्र आहे ते. म्हणून भगवंताचं नामस्मरण घ्यायला कधीही चुकायचं नाही, असं श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात. आणि त्याचबरोबर आता आपण त्याचा थोडासा अर्थ बघितला आणि तो श्लोक पण आपण परत एकदा घेऊया. बालस्तावत क्रीडासक्तस्तरुणोस्तावत तरुणीरक्त वृद्धोस्तावत चिंतामग्न परे ब्रह्मणि कोऽपि न लग्न. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःकृतकर्मी. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा. आणखी विस्तारित ह्याच श्लोकावरचा व्हिडिओ बघायचा असल्यास कमेंट करा. आपण आणखी एक व्हिडिओ त्याच्यावर बनवू आणि विस्तारित प्रमाणामध्ये आपल्याला तो व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला भेटेल. आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.